40 वर्ष विरोधकांच्या सत्तेच्या जोखडात विटेकरांनो तुम्हाला काय मिळालं? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सवाल. विटा नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवा. गेली 40 वर्ष विरोधकांच्या सत्तेच्या जोखडात विटेकरांनो तुम्हाला काय मिळालं? काही नाही, पण आता अजिबात चिंता करू नका. विटा शहर आजपासून मी दत्तक घेतलंय. शहराच्या विकासाची सगळी जबाबदारी माझी आहे. विटा नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवा. विटा नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवा. त्याची जाण ठेवून या विटा नगरपालिकेमध्ये लागणारा निधी कमी पडू देणार नाही, हा माझा शब्द आहे, असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे. विटा नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ काजल म्हेत्रे आणि 26 उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार सुहास बाबर, आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, गौरव नायकवाडी, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांची प्रमुख उपस्थिती होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. त्यामुळे ही योजना कोणताही मायका आला तरी मी बंद होऊ देणार नाही. लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी अनेक विकासाच्या कल्याणकारी योजना सुरू केल्या. माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात विट्याला तब्बल 200 कोटींचा निधी दिला आहे. 79 कोटींची सुधारित नळ पाणी पुरवठा योजना प्रगतीपथावर आहे. शिवसेनेचा या निवडणुकीतील अजेंडा हा विट्याचा सर्वांगीण विकास हाच आहे. विटा शहर आजपासून मी दत्तक घेतलं. विटा शहराच्या विकासासाठी सगळी जबाबदारी माझी आहे. तुमची सगळी कामे मी केल्याशिवाय राहणार नाही. येत्या 2 डिसेंबरला विट्यात इतिहास घडवा. यावेळी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पण मला या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख सगळ्यात मोठी आहे मला, आणि म्हणून मी आपल्याला भेटायला आलोय, आपल्याशी संवाद साधायला आलोय, पण वेळ नाही. आणि म्हणून हा एकनाथ शिंदे या ठिकाणचं विटा परिवर्तन घडवायचं ना. तुम्हाला किती निधी दिलाय? आतापर्यंत 200 कोटी रुपये नगर विकास विभागाच्या माध्यमातून या एकनाथ शिंदेने आमदार आपले सुहास बाबर यांना दिला. आणि मी सांगतो तुम्हाला की या ठिकाणी जी काही कामं आहे ही सगळी कामं भुयारी गटार योजना, उपजिल्हा रुग्णालय, रिंग रोड, सुसज्ज नाट्यगृह, क्रीडांगण, विंकर महामंडळ वाढीव तरतूद, यंत्रमाग पोल्ट्री व्यवसायात मदत, विटा शहरातून जाणाऱ्या महामार्गाचं काम शहरातील एकही घर न पाडता करणार म्हणजे करणार. आणि म्हणून मी सांगतो आपल्याला, हे नगर परिषदा नगर विकास खात्याच्या अखत्यारीत येत असतात, आणि म्हणून आपण परिवर्तन घडवा. आपण या ठिकाणी या ताईंना निवडून द्या, मेत्रेताई आणि आटपाडीचं कोण रावसाहेब सागर या लोकांना, त्यांच्या टीमला आपण विजयी करा. विकासासाठी पैसे कमी पडू देणार नाही. हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे. जे बोलतो तेच करतो, जे होणार नाही ते बोलत नाही. आणि म्हणून एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर खुर्ची भी नहीं छोड़ता है. आणि म्हणून आपल्याला 2 तारखेला इतिहास घडवायचा आहे. किती वर्ष लोकांची सत्ता होती इतर लोकांची? 40 वर्ष या सत्तेच्या जोरात काय परिवर्तन, काय मिळालं तुम्हाला? आता तुम्हाला पाणी पाहिजे, तुम्हाला पाणी पाहिजे, तुम्हाला चांगले रस्ते पाहिजे, तुम्हाला दिवाबत्ती पाहिजे, तुम्हाला भुयारी गटार योजना पाहिजे, तुम्हाला मैदान पाहिजे मुलांना, तुम्हाला आरोग्य पाहिजे, तुम्हाला उद्यान पाहिजे. हे सगळं देणार काम नगर विकास खातं करेल, आणि नगर विकास खातं तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, येत्या 2 तारखेला इतिहास घडवा. आणि मी हेही सांगतो, आज बघतोय मी माझ्या लाडक्या बहिणी 5 तास थांबतात. लाडके भाऊ कोणासाठी थांबताय? एवढं कोणासाठी कोण थांबत नाही. परंतु मी एकच सांगतो, जे प्रेम तुम्ही मला दिलं हे कदापि हा एकनाथ शिंदे विसरणार नाही. त्याची जाण ठेवून या आपल्या विटा नगर परिषद, आटपाडी नगर परिषदेला लागणारा पैसा, लागणारा निधी कमी पडू देणार नाही. हा पुन्हा एकदा मी शब्द देतो. आणि एकच सांगतो,
बाजारपेठीत नंबर पहिला. बस. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, विटा.